त्या रथयात्रेचं स्वागत केलं आणि विप्रो फाउंडेशनची माहिती सर्व जनतेबरोबर दिलेली होती। त्याबद्दल तुमचे आता मी आभार व्यक्त करतो। आपल्याला हे सर्व लिखित स्वरूपात आम्ही दिलेलं आहे। विप्रो फाउंडेशन हे विप्रो समाज, राजस्थान विप्रो समाज म्हणजे ब्राह्मण समाजाची एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना आहे। याची सुरुवात 2009 मध्ये कलकत्ता शहरामध्ये झाली होती। याचे मुख्य संयोजक जे आहेत सुशीलजी ओझा आणि त्यांच्या प्रयत्नांनी पूर्ण भारतामध्ये आज विप्रो फाउंडेशनच्या टोटल तुम्हाला जर मी माहिती सांगितली तर एकूण 31 राज्यामध्ये 39 झोन आहेत आणि 197 ब्रांचेस आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 4 झोन आहेत। त्याच्यामध्ये औरंगाबाद हा एक महत्त्वाचा झोन आहे। ह्याच्यामध्ये 15 जिल्हे जोडले गेलेले आहेत। या 15 जिल्ह्याचं अधिवेशन आम्ही 19 तारखेला घेतोय। या अधिवेशनाचा उद्देश असा आहे की आपल्या जे सर्व बांधव आहेत म्हणजे राजस्थानी विप्रो असो किंवा इतरही आपले समाजाचे बांधव असो सर्वांना एका मंचावर बोलावून सर्वांचे विचाराचा आदान प्रदान करून नवीन त्यांचे काही प्रॉब्लेम असेल समस्या असतील त्या शोधणे नवे विचार एकमेकाला देणे यासाठी आम्ही ही अधिवेशनाची तयारी केलेली आहे। आता आमचे जे मुख्य उद्देश आहेत हे तुम्हाला या पत्रकाद्वारे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचे 3 उद्देश आहेत। एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे भगवान परशुराम ज्ञानपीठ हे जयपूरमध्ये साकार होत आहे। ही 7 मजली बिल्डिंग आहे। याच्यामध्ये एस्टिमेटेड खर्च जो आहे हा 15 कोटीचा आहे। आतापर्यंत 10 कोटी खर्च झालेला आहे। याच्यामध्ये वैदिक शिक्षण आणि जे आपलं IPS, MPSC, UPSC असे जे विद्यार्थी आहेत आणि जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना तिथे स्थान देण्यात येणार आहे। कारण की हा जो समाज जो आहे याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या आपण जर म्हणले तर सक्षम असे कोणी नाही आहे। तर अशा सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी या योजनेची विप्रो फाउंडेशनने तयारी केलेली आहे। याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा प्रकल्प असा आहे की भगवान परशुरामाची 54 फुटाची पंचधातूची मूर्ती ही अरुणाचल प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येत आहे। याचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की हा चीनला लागलेला प्रदेश आहे आणि चीनला जर फाईट करायचं असेल तर त्याला भगवान परशुरामच पाहिजे अशी आमची भावना आहे। आणि यासाठी भारताचे आपले गृहमंत्री अमित भाई शाह यांनी या जागेचं भूमिपूजन केलेलं आहे आणि लवकरच इथे मूर्तीची स्थापना होणार आहे आणि माननीय आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। यासाठी हे सर्व कार्य जे आहे हे जनता जनार्दनाच्या पैशातून उभं करण्यात आलेलं आहे आणि जे काही दानवीर शूरवीर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून पैसे जमा करण्यात आलेले आहे। असा कुठलाही असा प्रकल्प नाहीये आणि सर्व पैसे चेकनी घेण्यात येतात आणि बँकेच्या अकाउंटमध्ये कुठलाही पैसा कॅश मध्ये घेण्यात येत नाही। ही ट्रान्सपरन्सी या संस्थेची फार मोठी गोष्ट आहे। त्या संस्थेचे हे उपाध्यक्ष आहे ऑल इंडिया। आणि त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं जे आहे की गरजवंत विद्यार्थ्यांना आपलं शिक्षणासाठी ठेवलंय। त्याच्यामध्ये 15 जिल्हे येतात आणि या 15 जिल्ह्यामध्ये ब्राह्मण समाजाला संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय लेवलवर ही जी लोक कार्य करतात त्यांच्यासमोर आम्ही या बाबी मांडणार आहे। याच्यामध्ये विषय पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये महामहिम राज्यपाल जे येणार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रगीत होणार आहे, भगवान परशुरामजीचं पूजन होणार आहे, प्रमुख अतिथींचा सन्मान होणार आहे, वास्तविक संदेश त्याच्यातलं विशेष उपलब्धी जे महानुभाव आहे त्यांना सन्मान करण्यात येणार आहे त्यांचा। मग हे जे अतिथी आले त्यांचं मार्गदर्शन होईल आणि परशुराम आर्थिक विकास मंडळाचे जे दामलेजी आहे त्यांनी जे कार्य केलं आहे ब्राह्मण समाजासाठी त्यांचं एक मार्गदर्शन होणार आहे आणि याप्रमाणे त्या
या झोन विभागीय अधिवेशनाची सांगता हे होती. महाराष्ट्रातलं पहिलं अधिवेशन आहे हे का? महाराष्ट्रामधलं पहिलं आणि अधिवेशन. किती लोक उपस्थित राहतील? जवळपास 700च्या वर लोक उपस्थित राहणार. धन्यवाद. आपलं नाव? माझं नाव राजेश बुटोले. ह्या झोन 12 चा मी अध्यक्ष आहे. चालेल, ओके, धन्यवाद.